आपण जर पाहिलं असेल तर माढा तालुक्यातल्या सीना नदी काठच्या पूरबाधितांशी संवाद साधण्यासाठी कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार जे आहेत ते ग्राउंड लेवलला येऊन पूरबाधित शेतकऱ्यांशी संवाद साधताना पाहायला मिळतात। दादा, काय व्यथा आहेत सीना नदी काठच्या शेतकऱ्यांच्या, आपण संवाद साधला त्यांची? एक तर खासदार साहेब जे आहेत त्याच्याबरोबर इथले जे आमदार आहेत अभिजित भैया यांनी खूप चांगल्या पद्धतीने लोकांची सेवा केलेली हे जाणवते इथं आल्यानंतर। आणि या दोघांनी मिळून ज्या काही अडचणी आहेत त्या प्रशासनाशी त्यांनी बोललेल्या आहेत। पवार साहेबांना सुद्धा अपडेट हे दिलेलं आहे, पालकमंत्री सातत्याने बोलत आहेत। पण खूप मोठं नुकसान झालेलं आहे। सोलापूर जिल्ह्याचं आपण बघितलं तर 4.5 लाख हेक्टरचं नुकसान झालेलं आहे। आणि सगळ्यात जास्त नुकसान तालुका निहाय जर बोलायचं झालं तर माढ्याचं झालं आहे, बार्शीचं झालं आहे आणि इतरही काही तालुक्यांचं तिथं झालेलं आहे। तर इथं ऊस मोठं पीक आहे आणि ऊसामध्ये पाणी खूप दिवस असल्यामुळे नदीकाठमधला ऊस तर वाहूनच तिथं गेलेला आहे। त्यामुळे पंचनामा करत असताना भेदभाव होऊ नये असं शेतकऱ्यांचं तिथं मत आहे। त्याच्याचबरोबर हे जे काही 8,500 नवीन धोरणानुसार, म्हणजे इलेक्शनच्या आधी वेगळं धोरण, मतं मिळाल्यानंतर तुम्ही वेगळं धोरण, 3 हेक्टरवरनं मर्यादा 2 हेक्टरवर, बागायती 27,000वरनं तुम्ही 14,000वर आणि जिरायत हे तुम्ही 15,000वरनं आता 8,500वर जे आणलेलं आहे हे शेतकऱ्याला मान्य नाही। शेतकऱ्यांचं मत आहे की आम्हाला कमीत कमी 50,000 रुपये पर हेक्टर ही मदत दिली गेली पाहिजे। शेतकऱ्याचं असं एक मत आहे की आता आम्हाला पुढे जर पीक घ्यायचं असेल, नाही तर आमच्या ऊसाची मशागत करायची असेल तर आमच्याकडे पैसा नाही। त्यामुळे आम्हाला जर पैसा पाहिजे असेल तर कर्जमाफी होऊन आम्ही पुढे जाऊन बँकेकडनं जे काही पैसे घ्यायचे ते करू। त्यामुळे कर्जमाफी होणं हे महत्त्वाचं आहे। ओला दुष्काळ जाहीर करणं महत्त्वाचं आहे, कारण हे जे काही आमचे शेतकरी आहेत त्यांची मुलं आहेत त्यांना फी मोठी आहे, तर ती माफ व्हावी अशी यांची मागणी। तर ओला दुष्काळ झाल्याशिवाय होणार नाही। त्याचबरोबर मजूर जे आहेत त्यांना आता शेतामध्ये काम नाही, त्यामुळे ते बिचारे अडचणीत आलेले आहेत। त्यांनासुद्धा एक 25-30 हजार एका कुटुंबाला मदत ही व्हावी अशी आमच्या सगळ्यांची मागणी। आता प्रशासन त्यांच्या लेवलला चांगलं काम करते, खासदार साहेब आमदार साहेब लक्ष देऊन आहे। विषय राहिला आता सरकारचा। सरकारला कुठं ना कुठं तरी आता शेतकऱ्याच्या आणि मजुराच्या बाजूली निर्णय द्यावा लागेल, लोक द्यावा लागेल। आणि जर तो 50,000च्या खाली असेल तर आम्हाला मग रस्त्यावर उतरावं लागेल असं पवार साहेबांचं मत आहे। 12 तारखेपर्यंत पवार साहेबांनी या सरकारला तशी वेळ दिलेली आहे, नाहीतर शेतकऱ्यांसाठी पवार साहेब रस्त्यावर उतरले तर मग सरकारला खूप नाकेनऊ होऊ शकते। दादा, शेतकऱ्यावर आभाळ फाटल्याची स्थिती आहे, अनेक सीना नदी काठचे शेतकरी उद्ध्वस्त झालेत पूर्ण। असं असताना सीएम साहेब उशीर का करतायत? हीच वेळ वाटत नाही योग्य? मला माहीत नाही, आता ते जिल्हा परिषदची सोडतसाठी थांबलेले आहेत, मग महानगरपालिकेच्या सोडतसाठी थांबलेले आहेत का कशासाठी माहीत नाही। मदत ही लगेचच्या लगेच तिथं आपल्याला करावं लागेल। आता हे शेतकरी, आता ह्या शेतकऱ्या बिचाराच्या 15 एकर जमिनीवर आता वाळू तिथं आलेली आहे, अजिबात काहीच पिकू शकत नाही। मग ह्या व्यथा मंत्री महोदयांना कधी कळणार? तुम्ही पंचनामे करताय त्यासाठी वाट बघायची जरूरत नाही, पंचनामे तुम्ही करत राहा, पण शेतकऱ्याला तुम्ही सांगा ना मदत किती करणार आहे। पण आश्चर्य असं की पंजाबसारखं राज्य, जे राज्य आपल्या महाराष्ट्रापेक्षा लहान राज्य आहे, त्यांनी 50,000 रुपयाची मदत ही जाहीरसुद्धा केली पर हेक्टर, आणि आपल्या महाराष्ट्राला करता येत नाही। 8 वर्षामध्ये या सर्व महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी केंद्र सरकारला 1,00,000 कोटी रुपये हे GST मधून दिलेले आहेत। आणि हाच आपला महाराष्ट्राचा शेतकरी आता म्हणतो आम्हाला मदत करा। केंद्र सरकारकडनं अजूनपर्यंत पथक आलेलं नाही। सांगली, कोल्हापूर त्या भागात जेव्हा नुकसान झालं होतं 4 महिन्यानंतर आलं होतं, असं तर आत्ता काय होऊ नये। त्यामुळे केंद्र सरकारला सुद्धा भरीव मदत करावी लागेल, राज्य सरकारला करावं लागेल। कर्जमाफी 30,000 कोटीची केलीच गेली पाहिजे, 50,000 हेक्टरी मदत झाली पाहिजे, ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे आणि आमच्या मजुराला सुद्धा मदत झाली पाहिजे। सर, दादा, 15 रुपयाचा निर्णय शेतकऱ्यांना जाचक ठरतोय। एकीकडे शेतकऱ्याचंच नुकसान झालं आणि त्या नुकसानीचं डोळ्या पुसायला देखील शेतकऱ्याचेच पैसे वापरले जात आहेत, कसं पाहा? आता हा निर्णय कोणी घेतला? ज्याला डोकं नाही अशा व्यक्तीने निर्णय घेतला असं आपल्याला म्हणावं लागेल। म्हणजे शेतकरी जो आहे त्याच्या ऊसावर तुम्ही 15 रुपये कापायचे आणि दुसऱ्या शेतकऱ्याला तुम्ही तिथं मदत द्यायची, हा कसला न्याय झाला? हा पण शेतकरी आता अडचणीत आलेला नाही। आता तुम्ही दुसऱ्या बाजूला हजारो कोटी रुपयाचे कॉन्ट्रॅक्ट देता, हजारो कोटीचा मलिदा तिथे तुम्ही खाता, तुम्ही 50-50 कोटीची फक्त जाहिरात नेत्याला मोठं करण्यासाठी तिथं तुम्ही सहजपणे करू शकता। आणि इथं आमच्या शेतकऱ्याचा विषय जेव्हा येतो तेव्हा तुम्ही म्हणता 15 रुपये हे ऊसाच्या ह्याच्यावर। म्हणजे हे सरकार कुठंतरी डोकं नसणारं सरकार आहे असं आपल्याला म्हणावं लागेल। त्यामुळे उगाच असलं काही नवीन डोकी वापरू नका, हे लोकांना आवडलेलं नाही। तुम्हाला तो निर्णय तिथं मागेच घ्यावा लागेल। काय भूमिका असणार आहे शेतकऱ्याच्या मागण्या जर पूर्ण नाही? 12 तारखेवर पवार साहेबांनी सांगितलंय की शेतकऱ्याच्या बाजूने सरकारने योग्य असा निर्णय जर घेतला नाही, भरीव मदत दिली नाही, कर्जमाफी दिली नाही, तेच आणि हे फालतू जे निर्णय सरकारने काढले 15 रुपये ऊसावर,
ते जोपर्यंत कॅन्सल होत नाही तोपर्यंत आणि 12 तारखेपर्यंत ह्या गोष्टी नाही झाल्या तर पवारसाहेब म्हणतात की रस्त्यावर हे लोकांच्या हितासाठी आपल्याला उतरावं लागेल. कुठं तर शेतकरी अडचणीत असताना दुसरीकडे मात्र गोपीचंद पडळकर सारखे नेते वेगवेगळी वक्तव्य करतायत. महाराष्ट्रावर संकट कोसळलंय आणि आपण जर जयंत्या कुठं काय गोप्या ही जे वादविवाद चालू आहेत कसं पाहताय काय चाललंय? या चुकीचं आहे. एक तुम्ही समजून घ्या, तुमच्यासारखे जे मराठी पत्रकार आहेत जे इतरही चॅनल आहेत खूप सुंदर काम तुम्ही केलेलं आहे. त्याचं कारण असं की मंत्री ठीक आहे फोटोग्राफीसाठी फोटो काढण्यासाठी फळामध्ये गेले असले तरी तुम्ही सर्वजण जाऊन शेतकऱ्याची व्यथा ही अख्ख्या देशाला दाखवून दिलेली आहे आणि त्यामुळे देशाला कळालेलं आहे की महाराष्ट्राची आज परिस्थिती काय. पण झालं असं की ह्याच्यामध्ये मुद्दामून काही भाजप आणि सत्तेतले लोक आय लव्ह मोहम्मद आय लव्ह महादेव असा काहीतरी मुद्दा काढणार त्याची चर्चा झाली पाहिजे म्हणजे आमच्या शेतकरी मजुरावरचं लक्ष कुठेतरी बाजूला गेलं पाहिजे यासाठी प्रयत्न आणि त्यातच हे जे काही दुर्दैव असं की बहुजन समाजाचे असे काही नेते जसं पडळकर आहेत आपले राणे आहेत असे देवेंद्र फडणवीस साहेबांनी आपल्या आसपास ठेवलेले आहेत. स्वतः स्वच्छ आहेत, सभ्य आहेत, भाषा एकदम अप्रतिम आहे पण या बहुजन समाजाच्या नेत्यांना पुढं करून खालच्या लेवलला मुद्दामून बोलायला लावतात. ते होतं असं की एकतर त्यांचा प्रयत्न की ह्याच्यावरचं लक्ष शेतकरी आणि कष्टकऱ्याचं लक्ष हे बाजूला जावं आणि कुठंतरी बहुजन समाजाच्या या नेत्यांचं वापर फक्त खालच्या लेवलला जाऊन राजकारण करण्यासाठी तिथं करावं असा कुठंतरी त्यांचा तिथं प्रयत्न आहे. त्यामुळे आम्हाला या सरकारला तिथं सांगायचं आहे उगाच हे फालतू तुम्ही प्रयत्न तिथं करू नका. लोकसभेला हिंदू मुस्लिम केलं, मतं मिळवण्याचा प्रयत्न केला, विधानसभेला ओबीसी मराठा तुम्ही तिथं केलं, मतं घेण्याचा प्रयत्न केला, आता ST आणि धनगर ST बंजारा असा वाद लावण्याचा प्रयत्न तुम्ही तिथं करत आहात. आणि याच्यामध्ये काय होते की आज बहुजन समाजाचे शेतकरी अडचणीत आहे, इथं कुठल्या एका समाजाचा अडचणीत आहे का? तर आमचं मत हेच आहे आज आमचा बळीराजा अडचणीत आहे आणि त्या बळीराजाला खऱ्या अर्थाने मदत करण्याची जरूरत आहे. दिल्ली दरबारावरून अजून काही विशेष मदत आली? वेळ मिळाला नाही असं वाटतंय. गुजरातला 2022ला जेव्हा तिथं चक्रीवादळ आलं होतं तेव्हा मोदी साहेब प्रायव्हेट प्लेनली सरकारी प्लेनली का प्रायव्हेट प्लेनली गुजरातचा दौरा करू शकतात. 7 दिवसामध्ये 1000 कोटी गुजरातला मिळाले. महाराष्ट्राला त्यावेळेस काही मिळालं नव्हतं आणि आता महाराष्ट्र एवढा मोठ्या प्रमाणात अडचणीत आहे. 60 लाख हेक्टर जमीन आता नुकसानात आलेली आहे आणि याच्यातच अजूनपर्यंत मदत जर केंद्र सरकारकडनं होत नसेल तर मग ह्याला काय म्हणायचं. दुसरी एक गोष्ट तुम्ही समजून घ्या, सोलापूरमध्ये जेव्हा CM साहेब आले होते तेव्हा म्हणाले की आम्ही 2200 कोटी वाटायला सुरुवात केली. हे काय सप्टेंबर नाही, हे आधीच्या नुकसानाचे आहेत. 2200 कोटी किती लोकांना देताय तुम्ही? 31 लाख लोकांना. म्हणजे प्रत्येकी व्यक्ती किती रुपये आले? 7000 रुपये. आता मोटरसायकलचा टायर घ्यायला जावा किती रुपयाला तुम्ही बघा. म्हणजे 7000 रुपये तुम्ही देता आणि अभिमानाला सांगता आम्ही पैसे सोडले. हे मध्ये थट्टा केल्यासारखं आहे. एवढ्यात होणार नाही. 50,000 रुपये प्रति हेक्टर ही द्यावीच लागेल. हे होते आमदार रोहित पवार ज्या पद्धतीनं सरकारवर जे आहे ते सडकून टीका केल्याचं पाहायला मिळतात आणि ज्या पद्धतीनं सरकारला आता 50,000 हेक्टरी मदत करण्याची शेतकऱ्याला जे आहे ते सरकारनं मदत करणं गरजेचे असल्याचा आशावाद व्यक्त करताना दुसरीकडे 12 तारखेपर्यंत शेतकऱ्याच्या मागण्या नाही मान्य झाल्या तर रस्त्यावर पवारसाहेब उतरणार असल्याचा गर्भित इशारा देखील सरकारला आमदार रोहित पवार यांनी दिलेला पाहायला मिळतोय. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाड सह मी संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.